मित्रांनो 3 इयर LLB CET झालेली आहे आणि आता आपण रिझल्टची वाट पाहत आहोत. तर मध्यंतरीच्या या काळामध्ये आपण कुठल्या कॉलेजचा कट ऑफ काय आहे याचा एक अंदाज घ्यायला हवा. कारण विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपल्या कॅपचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करतो त्यावेळेस आपल्याला या कॉलेजेसचा प्रेफरन्स द्यावा लागतो आणि हा प्रेफरन्स जो आहे तो कट ऑफ नुसार दिला जातो. तर मित्रांनो, त्यासाठीच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये LLB 3 इयरसाठी असणारा ILS कॉलेज पुणे, जे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी अंडर येतं, त्या कॉलेजचा डिटेल कॅटेगरी वाईज कट ऑफ डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, 3 इयर CET साठी जी ऍडमिशन काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू केलेली आहे. या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये प्रत्येक स्टेपवरती तुम्हाला गाईड केलं जातं. तुमचे पर्सेंटाईल पाहून तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेण्याची अपेक्षा आहे आणि तुम्हाला कुठलं कॉलेज भेटू शकतं याविषयी आमचे काउन्सिलर तुमच्यासोबत डिस्कशन करतात. तसेच तुमच्या कॅप राऊंडमध्ये जे कॉलेज सिलेक्शन असतं ते सिलेक्ट करण्यासाठी प्रिव्हियस इयरचा कॉलेजचा कट ऑफ अनालाइज करून तुम्हाला एक कॉलेजची लिस्ट दिली जाते. तसेच विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल आणि कुठल्या राऊंडमध्ये तुम्ही ऍडमिशन फायनल करायला पाहिजे याचा डिसिजन देणं असेल, या सर्व गोष्टी या काउन्सिलिंग मध्ये आमचे काउन्सिलर करतात. तर ही काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करून काउन्सिलिंग विषयी इन्क्वायरी सुद्धा करू शकता. तर सर्वात सुरुवातीला आपण DTVJ आणि NT कॅटेगरीचा कट ऑफ पाहणार आहोत. तर DTVJ फिमेलसाठी 98.47 चा कट ऑफ मागच्या वर्षी होता. DTVJ जनरल 96, NT1 म्हणजेच NTB फिमेलसाठी 93.03, NT1 जनरलसाठी 97.98 हा कट ऑफ होता. NT2 फिमेलसाठी 94, NT2 जनरलसाठी 98.62, NT3 फिमेलसाठी 96 आणि NT3 जनरलसाठी 97. तसंच NT3 जनरल डिफेन्स कॅटेगरीसाठी 91.11 चा कट ऑफ मागच्या वर्षी ILS पुणेमध्ये पाहायला मिळाला. थोडक्यात, जर तुम्ही DTVJ किंवा NT कॅटेगरीमधून येत असाल आणि तुम्हाला तुमच्या CET मध्ये या मार्कांच्या आसपास, या पर्सेंटाईल्सच्या आसपास जर मार्क्स मिळाले, पर्सेंटाईल मिळाले, तर नक्कीच तुमचं ही ॲडमिशन हे ILS ला होण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर OBC कॅटेगरीमधून आपण जर पाहिलं तर OBC फिमेलसाठी 96.33 एवढा कट ऑफ मागच्या वर्षी पाहायला मिळाला. OBC जनरलसाठी 96.98, OBC जनरल PH साठी 87.15 एवढा कट ऑफ होता. आता OBC मधून मागच्या वर्षी इथे फर्स्ट राऊंडमध्ये डिफेन्स किंवा ऑर्फन कॅटेगरीमधून ॲडमिशन झाले नसतील, त्याच्यामुळे डिफेन्स आणि ऑर्फनचा कट ऑफ इथे नाही आहे. पुढे आपण जर पाहिलं तर ओपन EWS फिमेलसाठी 92.67, ओपन EWS जनरलसाठी 88.86, ओपन फिमेलसाठी 99.40, ओपन फिमेल डिफेन्ससाठी 94.63, ओपन फिमेल PH साठी 83.46, ओपन जनरलसाठी 99.40, ओपन जनरल डिफेन्ससाठी 98.52 आणि ओपन जनरल PH साठी 85.67 चा कट ऑफ इथे मागच्या वर्षी पाहायला मिळाला. आता विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही जर ओपन कॅटेगरीमधून येत असाल आणि तुम्हाला पण याच्या आसपास पर्सेंटाईल मिळाले तर तुमचं ॲडमिशन यावर्षी ILS पुणेला होण्याचे चान्सेस आहेत. ते जर आपण SC ST कॅटेगरीच्या बाबतीत पाहिलं तर SC फिमेल 96.98, SC फिमेल डिफेन्स 88.86, SC जनरल 97.05, SC जनरल डिफेन्स 95.96, SC जनरल ऑर्फन 67, ST फिमेलसाठी 87, ST जनरलसाठी 82 चा कट ऑफ इथे मागच्या वर्षी होता. SEBC च्या बाबतीत जर पाहिलं तर SCBC जनरल 94 आणि SCBC जनरल PH 82 चा कट ऑफ इथे होता. आता SEBC फिमेलचं ॲप्लिकेशन इथे मागच्या वर्षी आलं नव्हतं, त्यामुळे तुम्हाला SEBC फिमेलचा कट ऑफ इथे दिसत नाहीये. तेच जर आपण OMS कॅटेगरीसाठी पाहिलं तर OMS साठी 99.14 एवढा कट ऑफ मागच्या वर्षी ILS पुणे या कॉलेजमध्ये पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या कॅटेगरीशी बिलॉंग करत असाल आणि तुमचे पर्सेंटाईल या पर्सेंटाईलच्या आसपास आले तर नक्कीच तुम्हालाही ILS कॉलेज मिळेल. आणि जर तुमचे पर्सेंटाईल याच्यापेक्षा जर कमी येत असतील तर कशा पद्धतीने तुम्ही या कॉलेजेसचे प्रेफरन्स द्यायला हवेत, त्यानंतर कशा पद्धतीने कॅपचं ॲप्लिकेशन करायला हवं, या संदर्भात ग्लोबल ऑनलाईनची जी काउन्सिलिंग आहे ती आता सुरू करण्यात आलेली आहे. या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये प्रत्येक स्टेपवरती तुम्हाला गाईड केलं जातं. तुमचे पर्सेंटाईल पाहून तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेण्याची अपेक्षा आहे आणि तुम्हाला कुठलं कॉलेज भेटू शकतं
याविषयी आमचे काउन्सिलर तुमच्यासोबत डिस्कशन करतात. तसेच तुमच्या कॅप राऊंडमध्ये जे कॉलेज सिलेक्शन असतं ते सिलेक्ट करण्यासाठी प्रिव्हियस इयरचा कॉलेजचा कट ऑफ अनालाइज करून तुम्हाला एक कॉलेजची लिस्ट दिली जाते. तसेच विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल आणि कुठल्या राऊंडमध्ये तुम्ही ऍडमिशन फायनल करायला पाहिजे याचा डिसिजन देणं असेल, या सर्व गोष्टी या काउन्सिलिंगमध्ये आमचे काउन्सिलर करतात. तर ही काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करून काउन्सिलिंग विषयी इन्क्वायरी सुद्धा करू शकता. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ॲडमिशनची तयारी सुरू ठेवा. थँक्यू.